हरिओम. भविष्यफळ या दैनिक कार्यक्रमात सिटी न्यूजवर मी ज्योतिषाचार्य पंडित प्रकाश चंद्र वाघ आपणा सर्व दर्शकांचं स्वागत करतोय. आपल्या सर्वांसाठी नित्य आपल्या शंकेचं निरसन करून देणारा हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे, आपल्या दर्शकांचाच आहे. तेव्हा चला त्या दिव्य ऋषींना वंदन करूया, ज्यांच्या कृपाशीर्वादाने मी आणि हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सजयती सिंधुर्वदन देवो यात पाद पंकज स्मरणम वासर्मनिरेव तमसा राशिन्य शयति विघ्ननाम. ओम यम ब्रह्म वेदांत विदो वदंती परप्रधानम पुरुषम तथान्ये विश्वोदगते कारणमीश्वरवा तस्मै नमो विघ्न विनाशाय. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2016, माघ शुक्ल पंचमी. आज शुक्रवार, उत्तरा भाद्रपद नक्षत्र, साध्य योग, विष्टीकरण, मीन राशी. आणि आजचा दिन विशेष आहे. आज आहे वसंत पंचमी. गायत्री साधनेतील साधकांसाठी असलेला हा श्रेष्ठ पर्व म्हणजे वसंत पंचमी, जिथून आता वसंत ऋतूला प्रारंभ होतोय, उन्हाळ्याची चाहूल सुरू होते, याची प्रत्यक्ष साध आणि दाद देणारा हा वसंत पर्व आता सुरू होणार आहे. आणि दुसरीकडे शुक्राचा मकर राशीमध्ये प्रवेश सुद्धा होणार आहे. शुक्राचा मकर शनीच्या राशीत प्रवेश म्हटला की व्यक्तीच्या जीवनामध्ये सौख्याला उधाण येतच येतं. आजच्या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 12 ते 1:30 दरम्यान. तुम्ही महत्वपूर्ण कामाला प्राथमिकता देऊ शकता. आजच्या दिवसासाठी शुभ मंत्र: शुक्लांबरम धरम देवम शची वर्णम चतुर्भुजम प्रसन्नम वदनम ध्यायतम सर्व विघ्नोपशांतये सर्वदा सर्वे कार्येषु नास्तु तेषा मंगलम एता हृदिस्थो भगवान मंगलायतनो हरी. हरी म्हटलं की दिवस आला आणि वसंत पंचमी म्हटलं की श्रेष्ठ दिवस आला आहे. तर चला आपण या मंत्राच्या अर्थाला धारण करून आजच्या वसंत पंचमीला, आजच्या दिवसाची सुरुवात आपण यज्ञाने करूया. गायत्री यज्ञ आजच्या दिवशी केल्याने तुम्हाला गुरुपर्वाचा लाभ सुद्धा होईलच होईल. आजच्या दिवसासाठी शक्तिदायी विचार आहे: कुठलंही शास्त्र का असेना, त्याची रक्षा शस्त्राशिवाय शक्य नाही. शस्त्र आपल्याला अधिकार असल्याचं दाखवत असतो, परंतु शास्त्र आपल्याला अधिकारी बनवत असतो. त्यामुळे चला शास्त्राभिमानी बनूया, शस्त्राधिकारी बनूया. स्वतःचं संरक्षण करण्यासोबतच स्वतःच्या संपत्तीचं, स्वतःच्या धर्माचं, स्वतःच्या श्रद्धेचं आपण आज रक्षण करायचा एक नवा विडा उचलूया, तोही वसंत पर्वावर. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी विचारलेल्या या कार्यक्रमातील महत्वपूर्ण दर्शकाचा प्रश्न विचारलाय सौरभ श्यामसुंदर यांनी. म्हणतात की मी आता परीक्षेच्या तयारीला लागलोय. स्पर्धा परीक्षेमध्ये मी आता उडी घेतलेली आहे. माझी जन्मतारीख आहे 1992चा माझा जन्म आहे. मला कृपया सांगा की माझ्या श्रमाला कशा प्रकारचं फळ मिळेल. तर तुमच्या जन्मपत्रिकेप्रमाणे उच्च आणि नीच ग्रहाची युती तुमच्या पत्रिकेत नसल्या कारणाने तुम्हाला श्रेष्ठ यश प्रथम दर्जाचं मिळणे तर शक्य नाही, परंतु उपार्जनासाठी एखादी क्लरिकल नोकरी तुम्ही नक्की करू शकता. बँकेचं क्षेत्र तुमच्यासाठी सदा उघड आहे. शेवटी तुम्ही कुठल्या तरी बँकेतच नोकरीला लागाल. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं पंचांग. सूर्योदयाला मकर लग्नामध्ये आहे सूर्य. वरुण आणि केतू कुंभ राशीमध्ये, प्रजापती मीन राशीमध्ये, गुरु राहू सिंह राशीमध्ये, शनी वृश्चिक राशीमध्ये, मीन राशीमध्ये चंद्रमा, धनु राशीमध्ये मंगळ आणि बुध आणि शुक्र आहे तुळा राशीमध्ये. बुध आणि शुक्र आहे मकर राशीमध्ये. अशा या दिव्य योगावर उत्तरा भाद्रपद नक्षत्र आणि मीन राशीवर जन्मलेल्या आजच्या नवबालकाचं जन्माक्षर आहे दु, थ, झ आणि ग. आणि आजच्या दिवशी जन्मलेलं बालक भावना प्रधान, प्रगतिशील, विकासशील, स्वतःच्या कुटुंबामध्ये विशेष वातावरण निर्माण करणारं, दारिद्र्यनाशक आणि आरोग्य संपन्न असेल, दीर्घायू आणि निरोगी सुद्धा असेल. त्यामुळे आजच्या दिवशी जन्मलेल्या 9 बालकांच्या पालकांचं अभिनंदन. त्यांच्या घरच्या कौटुंबिक सदस्यांना शुभेच्छा आणि ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. वसंत पंचमीच्या सुद्धा सर्व दर्शकांना शुभेच्छाच. यानंतर जाणून घेऊया कसा असेल आजचा दिवस एका नजरेत. ओम गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचायताय सस्मरामी वेदवाणी प्रवर्तते. सर्वप्रथम मेष राशी.
आजचा दिवस सर्वार्थानं थोडा मिश्र असाच जाईल. मनाशी असलेलं पूर्ण होईलच असं काही नाही. वेगळंच काहीतरी समोर येऊन ते करण्याचा बेत आज आखला जाईल. ठरवलं काय, झालं काय, असा शेवटी प्रश्न उपस्थित राहीलच राहील. आजच्या दिवसासाठी शुभ रंग आहे गर्द लाल, याचा जरूर वापर करा. शुभ दिशा आहे पूर्व, या दिशेकडील नातेवाईकांशी तुम्ही आज जरूर संपर्क करा. या दिशेला तुम्हाला प्रगतीच्या संधी नक्की प्राप्त होतील. आजच्या दिवसासाठी भाग्य आहे तुम्हाला 60%. त्याच्यामुळे प्रयत्नाची पराकाष्ठा करून सुद्धा मनासारखं यश आज मिळेलच असं काही नाही, परंतु आश्वासनाचं समाधान तुमच्या सोबत राहील. आज जर तुम्हाला काही टाळायचं असेल तर आपल्या पत्नीसोबत खोटं बोलणं टाळा. मनातली गोष्ट आजच्या दिवशी तुम्ही लपून ठेवण्याचा बेत आखू नका. तुम्हाला शक्य असेल तर आजच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवतेची उपासना करण्यास हरकत नाही. सकाळी सूर्योदयापूर्वी नक्की उठा. तुमच्या कामाला गती आलीच म्हणून समजून घ्या. आणि आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठला उपाय करायचा असेल, स्वतःच्या चेहऱ्याचं तेज वाढवायचं असेल तर सरसोचं तेल आंघोळ झाल्यानंतर तुमच्या नाभीला तुम्ही लावायची सुरुवात करा. नाभीची थोडीशी मसाज नित्य सरसोच्या तेलाने केल्याने तुमचं तेज वाढेलच वाढेल. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी आजचा दिवस आश्वासनाने भरलेला राहील. आश्वासनामुळे स्वप्न मनाशी घर करून राहतील, परंतु प्रत्यक्षात परिणाम विश्वासघातकी, धोकादायक आणि मनोरंजनाचेच निघणार. आजच्या दिवसासाठी शुभ रंग आहे गुलाबी. स्वप्नसृष्टीत रमण्याचा दिवस आहे. आज सकाळी सकाळी तुम्हाला शुभ स्वप्न सुद्धा पडेलच पडेल. आजच्या दिवसाचं तुमचं भाग्य आहे 50%. त्यामुळे प्रयत्न न करता एखादी प्रार्थना करून घरी बसून राहण्यात फायदा. आजच्या दिवशी काय करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्यर्थ गोष्टीत अर्थ शोधू नका. स्वतःच्या मोठेपणासाठी खोटे बोलण्याचा सहारा न घेणे बरे. आज जर शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या पत्नी ज्या देवतेला मानते त्याच देवतेला तुम्ही मनापासून नमस्कार करा. पत्नीसोबत देवपूजेमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला आज स्वतःच्या शंकेचं निरसनही प्राप्त होईलच होईल. आणि आजच्या दिवशी कुठली महत्त्वपूर्ण गोष्ट जर करायची असेल तर तुम्ही घरातून बाहेर पडताना पत्नीला सांगूनच बाहेर पडा. पत्नीला सूचना न देता बाहेर पडणे हिताचं नाही. मिथुन राशी. आज मित्रांसोबत संपर्क साधणे थोडंसं साहसाला आव्हान देण्यासारखंच राहील. त्यामुळे सतर्कता बाळगणे तेवढंच खरं. मनातली गोष्ट अनेक प्रकारचा दबाव आणून सुद्धा न प्रकट करणे फारच हिताचं. अन्यथा तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. स्वतःवर नियंत्रण नसल्याचं दुःख सुद्धा तुम्हाला जाणवेल. तुमच्यासाठी आजच्या दिवशी शुभ रंग आहे हिरवा. तुमचं भाग्य आहे आज 40%. आज तुम्ही शक्यतोवर मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणे नक्की टाळा. मैत्रिणीची भेट होत असेल तर तिलाही आणि आज जर तुम्हाला काही विशेष करायचं असेल तर स्वतःची वेशभूषा बदलवण्याकडे आज तुम्ही तुमचा कल ठेवा. तुमचं सौंदर्य आणखी उठून दिसेल. कर्क राशी. वाहन आजच्या दिवशी जेवढं सुख देऊ शकते तेवढंच दुःखही देऊ शकते. अति महत्वाकांक्षेपायी मनोरंजनाचे क्षण अचानक घामात रूपांतरित होऊ शकतात. कोणीतरी तुमच्या वाहनाचा दुरुपयोग करेल. कुणाच्या तरी शब्दाचं मोठेपण पाडण्यासाठी तुमचं वाहन तुम्ही देण्याचा बेतही आखाल. परंतु स्वतःचं वाहन हे स्वतःचं लाभदायी नसतात. त्यालाच त्या लाभी असतात. ज्यांना नसतात त्यांना त्याची किंमत सुद्धा नसते. याचा अनुभव येईलच येईल. आजच्या दिवसासाठी तुमचं भाग्य आहे 60%. त्याच्यामुळे जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला असे अनुभव येईलच येईल. आजच्या दिवसासाठी तुम्हाला शुभ रंग आहे पांढरा. पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्ही जरूर धारण करा. उत्तर दिशेकडील नातेवाईकांना तुम्ही आज नक्की फोनही करा. तुम्हाला आज कुठलं जर देवतेचं स्मरण करायचं असेल तर रात्रीला तुम्ही उठून मध्यरात्री चंद्रदर्शन जरूर करा. चंद्र देवतेसोबत सरस्वतीचा मंत्रही तुम्ही जपा. आणि काही तुम्हाला विशेष आज करायचं असेल तर आज आंघोळ करताना तुम्ही विशेष जलदर्शन करूनच आंघोळ करा. गंगेचे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती सन्निध कुरु अशा प्रकारचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. सिंह राशी.
अति तिथं माती याची उक्ती आज तुम्हाला खरी असल्याची जाणवेल. पाण्यासोबत खेळणे तुमच्या हिताचं नाही. जलप्रयोग तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतो. पाणी पिताना विशेष काळजी घेणे तुमच्या फार महत्वाचं आहे. जसं प्याल पाणी तसेच बनेल तुमची वाणी. त्यामुळे आजच्या दिवसासाठी तुमचं भाग्य आहे 30%. महत्वाकांक्षा घातक सिद्ध होऊ शकते. आजच्या दिवसासाठी शुभ रंग आहे तुमच्यासाठी गर्द शुभ्र पांढरा. हा रंगाचा प्रयोग तुम्ही आज जरूर करा. आग्नेय दिशेकडील नातेवाईकांना मित्रांना भेट देण्याचा बेतही तुम्ही आखा. आजच्या दिवशी तुम्ही एकटे राहणे टाळा. शक्यतोवर कुणाची तरी सोबत घेऊनच दिवस काढा. आणि काही महत्वपूर्ण करायचं असेल तर तुम्ही आज तुमच्या टीका लावण्याचा मंत्र जरूर पाठ करून घ्या वसंत पंचमीला. ओम चंदनस्य महत् पुण्यम पवित्रम पापनाशनम आप तिष्ठन्ति सर्वदा. कन्या राशी. भाग्योदयाचे दिवस जवळ आल्यासारखेच म्हणायला हरकत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करून पदरी असलेलं अपयश अचानक यशात रूपांतरित होऊ शकतं. त्यामुळे नव्या जोमानं तुम्ही परीक्षेला लागा, तयारीला लागा. तुम्हाला येणाऱ्या समोरच्या संधीमध्ये एखाद्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होणारच आहे. कौटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण पाहून तुम्ही आणखी हर्षित व्हाल. तुमची अंतरप्रेरणा तुम्हाला प्रयत्नाला सहाय्यक सिद्ध होऊ शकते. आजच्या दिवसासाठी तुमचं भाग्य आहे 80%. शुभ रंग कुठला वापरायचा असेल तर हिरव्या रंगाचं शर्ट तुम्ही आज जरूर धारण करून कार्य करा. आणि देवतेमध्ये तुम्ही कार्तिक स्वामी किंवा गणपतीचं दर्शन करूनच घरातून बाहेर पडा. आणि काही टाळायचं असेल तर आज तुम्ही नक्की तर त्याच्या नावानं एखादी प्रार्थना करूनच त्याच्या नावानं दान करूनच दिवसाला तुम्ही सुरुवात करा. तुमचं अपयश यशात बदलेल. तुळा राशी. वर्तमान काळाला खराब करून काही फायदा नाही. भविष्याची चिंता करून तुम्ही काय मिळवणार नाही आहे. कारण की जे तुम्हाला आता पैतृक संपत्तीने मिळालेलं आहे तेच तुमच्याजवळ राहणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वानं तुम्हाला आज काही मिळवण्याचा योग दिसत नाही आहे. तुमच्या पोटामध्ये असलेलं अन्न हे आईवडिलाचंच राहणार आहे. परंतु तो दिवस तुम्ही आठवा जेव्हा स्वतःच्या कष्टाचे फळं तुम्हाला मिळतील. तो दिवस येईलच येईल. आज तुमचं भाग्य आहे फक्त 20%. तुमच्यासाठी शुभ रंग आहे जांभळा. कुठल्या देवतेचं स्मरण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माता दुर्गेचं स्मरण जरूर करा आणि म्हणा की मलाही संघटन सहकार आणि साहसाची भावना मिळू दे माता. आजच्या दिवशी जर तुम्हाला काही विशेष प्रयोग करायचा असेल तर तुम्ही शिखा वाळवा आणि शिखेला गाठ बांधायचा एक मंत्र आज तुम्ही जरूर अभ्यासून घ्या. ओम चिद्रूपिणी महामाये दिव्य तेज समन्विते तिष्ठम देवी शिखामध्ये तेजवृद्धी करिष्वमे. या मंत्राने तुम्हाला नवीन प्रज्ञा प्राप्त होईल. वृश्चिक राशी. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी वास करी. सर्वांना प्रोत्साहन देणे सर्वांचं कौतुक करणे हा तुमच्या स्वभावातला गुण आता सार्थकी सिद्ध होईल. तुम्हाला प्रतिष्ठा मिळू शकते. लोकांकडून तुमचा गुणगौरव होऊ शकते. कौतुकाने तुम्ही हरवून जाल. त्यासाठी मोठेपणा कराल आणि धननाशाला परिस्थिती कारणीभूत होऊ शकते. स्वतःला आपल्याला कुणीतरी फसवलंय असं सुद्धा तुम्हाला जाणवेल. तरीही आजच्या दिवसासाठी तुमच्यासाठी भाग्य आहे 90%. विजयश्री तुम्हीच मिळवणार. शुभ रंगामध्ये तुमच्यासाठी रंग गर्द लाल फारच महत्वाचा. आज जर तुम्हाला करू नये असं म्हणायचं असेल तर महत्वाच्या गोष्टी तुम्ही खोटं बोलण्याचा अभिनय करूनच करणे तेवढंच महत्वाचं. आज तुम्हाला कुठल्या देवतेची उपासना करायची असेल तर माता कालीचं स्मरण जरूर करा. ओम कम कल्याणम शोभनाभ्याम असं म्हणून तुम्ही माता कालीला वंदन सुद्धा करू शकता. तुमच्या व्यवहारात सुधार होईल. आणि आज जर तुम्हाला काही विशेष प्रयोग करायचा असेल तर स्वतःसाठी दिवसाची सुरुवात श्वास निरीक्षणानं जो श्वास चालू आहे त्याच श्वासाकडून तुम्ही पाऊल टाकून करा. तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. धनुराशी. किरकोळ कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण किरकिरा होऊ शकतो. कुणाच्या तरी नजरेच्या कटाक्षाने तुम्ही घायल व्हाल. कुणाचा शब्द तरी तुमच्या हृदयाला बोचू शकते. बऱ्याच काळपर्यंत मनामध्ये डोक्यामध्ये क्रोध राहील. परंतु कुणाच्या खोट्या सहानुभूतीनं तो वाढेल अशी संकेत आहे. तेव्हा कुठेतरी एकांतात जाऊन तुम्ही मन रमवण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वसनाचा प्रयोग करून आज दिवस काढणे फार हिताचं राहील.
आजच्या दिवशी तुमचं भाग्य आहे फक्त 10%. शुभ रंग म्हणाल तर तुम्हाला पिवळा, गर्द, सोनेरी रंग धारण करणे फारच महत्वाचं. तरीही अपमानाचे योग आज येतीलच येतील. तुम्हाला काय करू नये असं जर ठरवायचं असेल तर तुम्ही आपल्या शेजाऱ्यातील लोकांवर दुर्लक्ष करणे फारच महत्वाचं. तुमच्यासाठी आज गुरुचं स्मरण करणे, गुरुचं दर्शन करणे ही तेवढंच हिताचं राहील. काही विशेष तुम्हाला आज प्रयोग करायचा असेल तर स्वतःसाठी तुम्ही रस्त्यानं चालताना किंवा वाहनावर बसताना श्वास आतमध्ये घेऊनच वाहनावर बसायला सुरुवात करा. तुम्हाला वाहन सौख्यही लाभेलच. मकर राशी. दिवसापासून आलेलं तुमचं भयग्रस्त मन आता निर्भयतेकडे वाटचाल करणार आहे. कारण की तुमचे शत्रू नाश होण्याचे आता योग जवळ आलेले आहेत. तुमच्या शत्रूमध्ये झालेलं परिवर्तन, त्यांच्या जीवनात आलेलं विघ्न पाहून तुम्हाला समाधान वाटेल. ईश्वरानं आपल्याला साथ दिलाय, अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे हे जाणून तुम्हाला आनंदच होईल. परंतु एखाद्या घटनेमुळे तुम्ही दुःखी होऊ शकता. जुनी एखादी व्यक्ती जिचे तुम्ही कधी पैसे दिले नाही ती दिसल्यामुळे तुमचं मन आणखी खजील होऊ शकतं. आजच्या दिवशी तुमचं भाग्य आहे फक्त 25%. शुभ रंगामध्ये तुम्ही आज निळ्या रंगाचे वस्त्र, जांभळ्या रंगाचे वस्त्र जरूर धारण करा. आजच्या दिवशी जर तुम्हाला काय करू नये असं जर वाटत असेल तर बिना विचारल्या कुठली गोष्ट सांगणे आज तुमच्या हिताचं मुळीच नाही. देवतेमध्ये हनुमानजीचं दर्शन करूनच तुम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करा. आणि स्वतःसाठी काही विशेष करायचं असेल तर हनुमानजीची दास मुद्रा करायला तुम्ही शिका. घरी बसून हनुमानजीची दास मुद्रा जर तुम्ही कराल तर तुमच्यामध्ये एक प्रकारचं उदासी पण तुमचं दूर होईल. कुंभ राशी. सरभोळेपणा तुमच्या कामाचं नाही आहे. तुमचे आईवडील तुमची प्रतीक्षा करत आहेत. त्यांना एखाद्या वेळेस भेट द्यायला जा, त्यांची विचारपूस करायला जा, त्यांना एखादी भेट वस्तूही जरूर द्या. आठवते जुने दिवस जेव्हा तुम्हाला त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं. त्यांच्या हातून झाल्या असेल काही चुका, परंतु त्यांच्यापासून दूर राहणे तुमच्या हिताचं नाही. स्वतःच्या पत्नीसोबत अपेक्षेपेक्षा जास्त रमणे, आपल्या कुटुंबालाच सर्व काही समजणे हे बरोबरच आहे, परंतु महत्वाच्या गोष्टी जीवनामध्ये दुर्लक्षित करणे ह्या दोष निर्माण करणाऱ्याच असतात. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला परिवर्तनाची संधी आहे. तुमचं भाग्य आहे आज 70%. आजच्यासाठी तुम्हाला शुभ रंग म्हणाल तर काळा रंग तुम्हाला धारण करणे खूपच हिताचं. आणि दक्षिण दिशेकडे प्रवास करून एखाद्या व्यवहारासाठी जाणेही तेवढंच फायद्याचं. आज जर तुम्हाला काही टाळायचं असेल तर घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला कोणी टोकलं तर तुम्ही थोडंसं थांबूनच प्रवासाला पुन्हा प्रारंभ करा. किंवा बाहेर पडेपर्यंत, बाहेर निघेपर्यंत तुम्हाला जर कुठलीही रिकामी घागर घेऊन चाललेली बाई दिसली तर आजच्या कामाचा बेत तुम्ही थांबवा. तुम्हाला जर काही आज विशेष स्वतःसाठी सिद्धी जाणून घ्यायची असेल तर आज तुम्हाला एखादी वस्तू भाव न करता विकत घेणे फार फायद्याचं राहील. मीन राशी. लागलो तरी लोक आपलं निरीक्षण करतात. आपला अभिनय आणि आपली वस्तुस्थिती हे आपल्याला माहीतच असतं, परंतु लोकांना बेवकूफ समजणे, लोकांना धोक्यात ठेवणे, त्यांचा विश्वासघात करणे, त्यांना दुर्लक्षित करणे तुमच्या मुळीच हिताचं नाही. जशी मुंगी चालते, प्रत्येकाच्या तोंडापाशी क्षणभर जाऊन पुढे जाते, तसंच आपले मित्र आणि आप्तस्वकीयांना तुम्ही भेट देत चला, क्षणभर का होईना. अन्यथा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये याची पळछाया पाहायला मिळेल. तुम्ही एकटे पडून जाल. त्यामुळे आजच्या दिवसासाठी तुमचं भाग्य आहे 40%. शुभ रंग आहे तुमच्यासाठी सोनेरी. आजच्या दिवशी तुम्हाला शिवदर्शनाचा योग खूपच फायद्याचा. ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही दिवसाची सुरुवात जरूर करा. आणि आजच्या दिवशी तुम्हाला जर विशेष एखादं मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी तुम्ही विष्णुत्क्रांता आणि गोकर्ण या वृक्षाची जडी स्वतः जवळ ठेवा. तुमचं आकर्षण आणि प्रभाव नक्की वाढेल. तर चला इथे आपण 12 राशींचं भविष्यकथन समाप्त करूया. ज्यांचं बरोबर सांगितलंय त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. ज्यांचं प्रतिकूल सांगितलंय त्यांच्यासाठी त्यांच्या जन्मपत्रिकेतील ग्रहयोगानुसार योग्य ते मार्गदर्शन नक्की केलं जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. या पत्यावर सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, अमरावती, किंवा या संकेतस्थळावर www.citynews.net.in वर, किंवा या फोन नंबरवर 9420125770. सकाळी 10 ते 2 या दरम्यान तुम्ही महत्त्वपूर्ण प्रश्न आम्हाला विचारू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच कार्यक्रमात नक्की मिळेल.
तर चला आज जन्मलेल्या बालकांना देऊया आशीर्वाद. उमा गौरी शिवा दुर्गा भद्रा भगवती तथा कुलदेवत्त चामुंडा रक्षंतु बालक सतः. उद्या होईल आपली पुन्हा भेट, याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत बघत रहा भविष्यफळ आणि सिटी न्यूज. हरिओम तत्सत.